लाल माठ जेव्हा पण मार्केटला अवेलेबल असलं ना, तर मी नक्कीच ती भाजी बनवते आणि आमच्या घरात ह्या पद्धतीने जर ही भाजी बनवली ना, तर मुलं आवडीने 1-2 चपाती सहज खातात आणि पौष्टिक अशी ही भाजी अगदी कमी वेळात होणारी ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्यासाठी इथे मी एक कढई घेतली. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ऑइल टाकून घेतले 3 टेबलस्पून. थोडं जास्त असलं तरी छान लागते ह्या भाजीला. सोबतच आपल्याला 1 टेबलस्पून जिरं, त्यामध्ये जिरं झाल्यानंतर लसूण भरपूर सारा घ्यायचा आहे. 2 बारीक चिरलेले टोमॅटो इथे मी घेतलेले आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे परतल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतले, बारीक चिरून घेतलेले. तेही टाकून घ्यायचे. एक 10 मिनिटाकरता याला झाकण ठेवून आपण वाफवून घेणार. एक 10 मिनिटं झाल्यानंतर हे जरा सॉफ्ट झालेले आपल्याला दिसतात. तेव्हा आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत 1 टेबलस्पून. 2 टेबलस्पून आपल्याला लाल चटणी घालायची आहे. सोबतच आपल्याला धना पावडर 1 टेबलस्पून आणि यामध्ये मी चाट मसाला 1 टेबलस्पून टाकून घेतला आहे. त्यामुळे भाजीची टेस्ट अगदी भन्नाट लागते. पुन्हा हे मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिरलेली लाल माठ टाकून घेणार. गॅसचा फ्लेम आपल्याला फास्ट राहू द्यायचा आहे, म्हणजे ती पटापट शिजते. एक 10 मिनिटानंतर बघा आता ही भाजी अर्धी शिजण्यावर आली. आता आपण गॅसचा फ्लेम कमी करून घेऊ. सोबतच त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आणि आलं लसूणची पेस्ट टेबलस्पून मिक्स केल्यानंतर त्याला 10 मिनिटाकरता आपण झाकण ठेवून वाफवून घेऊ. 10 मिनिटं झाली, बघू शकता तुम्ही भाजी अगदी कमी वेळेत तयार झालेली आहे. टेस्टी अशी ही भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा. आणि हो, ही भाजी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया. एन्जॉय!